टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जे काही जिल्हा न्यायालयाने निर्णय दिलाय तो निर्णय वाचल्यानंतर अतिशय दुःख झालं। कारण न्यायालयामध्ये इलेक्शनला किती खर्च लागतो, कसा केला जातो, सरकारचा किती पैसा त्याच्यावर खर्च होत असतो, या गोष्टी बघण्याचे कुठलेही तिथं तसे अधिकार नाही। त्यांना अधिकार एवढेच आहेत की न्याय द्यायचा का नाही द्यायचा आणि निकाल कशा पद्धतीने द्यायचा। त्यामुळे न्याय देवतेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। पण तिथे असणारे जज त्यांनी जे काही तिथं विश्लेषण केलेलं आहे की असा पैसा लागतो, मग इलेक्शन कशाला घ्यायला पाहिजे, मग इलेक्शनला लागणारा पैसा हा कुठेतरी वाचावा म्हणून मी त्या ठिकाणी स्टे देत आहे। हास्यास्पद आहे आणि दुर्दैव आहे। अशा पद्धतीने निकाल लागत असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये जो कुठला निकाल त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिला असेल तर त्याच्या खोलात जाऊन बऱ्याच ठिकाणी निकाल बदलण्यात आलेले आहेत जर चुकीचा दिला असेल। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काय चुकीच्या पद्धतीने निकाल दिलेला आहे तो त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि तो मार्गी लागावा। कारण एखादी व्यक्ती जर सरकारचा पैसा जो गरिबाला मिळाला पाहिजे तो गरिबाला न देता जर नेता म्हणून तो पैसा स्वतःच्या घरात आणत असेल तर तो क्रिमिनल गुन्हा झाला। आणि क्रिमिनल गुन्हा जर एखादा नेता करत असेल तो आज मंत्री असेल तर तिथं त्यांचं निलंबन हे झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। राजकारण दुर्दैवाने वक्तव्यावर त्या ठिकाणी केलं जातं। एखादा नेता काहीतरी वक्तव्य करतो, त्याचा वेगळाच कुठला तरी अर्थ असतो, वेगळाच अर्थ काढला जात असतो आणि टीव्हीवर फक्त त्या वक्तव्यावर चर्चा होत असते। मला एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी फक्त शेतकऱ्याबद्दल बोलावं, कष्टकऱ्यांबरोबर युवा, विद्यार्थी, महिला त्यांच्या विषयावर बोलावं आणि तेवढ्या तशा बातम्या लोकांच्या हिताच्या जर मीडियावर आल्या तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार। माझं एकच मत आहे की या भूमीमध्ये जिथं सर्व समाजाचे, सर्व जाती समाजाचे, धर्माचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्य करत होते आणि इथं स्वराज्य व्हावं, सामान्य लोकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक लोकांनी त्याग सुद्धा दिलेला आहे। नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी राजांच्या काळामध्ये अनेक लोकांनी त्याग केला, लढाई लढल्या आणि मग हे रयतेचं राज्य इथं व्हावं यासाठी हे सामान्य कुटुंबातले मावळे जर लढले असतील आणि पुढे कोण होतं तर औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता, मनुष्यबळ होतं, हत्ती होते, बंदुक्या होत्या। अशा पैशावाल्याला बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही। याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला, तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं। मी एवढंच म्हणेल, काल होळीचा दिवस होता, आनंदाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस होता। द्वेष तिथं कुठे येऊ नये त्यामुळेच कदाचित पटोले साहेबांनी त्या दिवशी एक प्रामाणिक आणि मनातली इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली की ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते काय चालताना दिसत नाही। कुरघुड्या कदाचित बीजेपीकडनं मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत आणि असं होत असेल आणि त्यामुळे राज्याला नुकसान होत असेल तर कदाचित होळीच्या निमित्ताने असंच त्यांनी एक इच्छा व्यक्त केली असेल तर त्या दोन दुसऱ्या नेत्यांनी एकत्रित येऊन वेगळंच काहीतरी सरकार हे विरोधी पक्षाबरोबर स्थापन करावं, सगळ्या अपक्ष आमदारांबरोबर। ती त्यांची व्यक्तिगत इच्छा आहे असं मला वाटतं। त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असलं तर शेवटी निर्णय हा त्या नेत्याला त्या ठिकाणी घ्यायचा असतो। बघा, मी तर एक आमदार आहे, आमदार म्हणून मी काही बोलू शकतो। एखादा सभापती पदावर गेल्यानंतर ते एक संविधानिक पद असतं, त्या पदावर असताना तुम्हाला राजकीय कार्यक्रमाला जाता येत नाही, तुम्हाला राजकीय वक्तव्य करता येत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी एखादं स्टेटमेंट नाही तर मीडियावर एखादी बाईट ही राजकीय देता येत नाही। आता ते सभापती झालेले आहेत, ते कसे झाले, कोणामुळे सभापती झाले, कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे। मी एवढीच विनंती करेल की आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना की शिष्टाचार काय असतो
संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना ज्या सभापती झाले त्यांना कुणीतरी शिकवावा. जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. अशी प्रथा कधी महाराष्ट्रामध्ये नव्हती. ठराविक सरपंच ठराविक लोक मुद्दामून जर अशा पद्धतीने द्वेष आपल्या या संतांच्या भूमीमध्ये महामानवांच्या भूमीमध्ये जर पसरवत असतील तर मला असं वाटतं की संतांचा आणि महामानवांचा विचार ह्या त्या लोकांना कळलेला नाही. त्यामुळे काही नेते फक्त द्वेष पेरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या नेत्यांकडे बघून छोटे नेते नाही तर सरपंच जर काही अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की संतांचे आणि महामानवांचे विचार अनुकरण करा. उगाच नेत्यांना खुश करणाऱ्या जे छोटे नेते आहेत त्यांचा विचार तरी मात्र तुम्ही अनुकरण करू नका. एक तर अहिल्यानगरमध्ये म्हणजे शहरामध्ये जी कुस्ती स्पर्धा एका संघटनेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी जी झाली होती त्याच्यामध्ये नियमाचं उल्लंघन त्याच्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने कुस्ती होण्यापेक्षा कुठल्या तरी एका व्यक्तीला फक्त आपल्याला जिंकून द्यायचंय या हेतूतून ती स्पर्धा झाली अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आणि लोकांमध्ये ही चर्चा झाल्यानंतर आणि ते व्हिडिओ आमच्यापर्यंत आल्यानंतर आमचं मन हे थोडंसं निराश झालं. कारण का आजपर्यंत ज्या काही महाराष्ट्र केसरी आम्ही बघितलेल्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने झाल्यात परिषदेच्या माध्यमातून. आणि मग अशी एखादी घटना जेव्हा घडते जेव्हा खेळामध्ये राजकारण येतं तेव्हा ते लोकांना आवडत नसतं. ते आम्हाला आवडलं नाही. मग सर्व पैलवानांशी बोलल्यानंतर कर्जत जामखेडच्या पदाधिकारी आणि सर्व पैलवान आमचे जे आहेत आणि महाराष्ट्रातले बोलल्यानंतर मग आम्ही कर्जत जामखेडकरांच्या वतीने एक विनंती व्यक्त केली परिषदेला महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेला की आम्हाला संधी द्या महाराष्ट्र केसरी परिषदेच्या माध्यमातून घ्यायची. आणि परिषदेने आम्हाला परवानगी दिली. 26 मार्च ते 30 मार्च अशी ही स्पर्धा इथं होणार आहे. 30 मार्चला फायनल आहे. पारदर्शक सुंदर पद्धतीचं नियोजन आयोजन या परिषदेच्या माध्यमातून आणि कर्जत जामखेडच्या सर्व पैलवानांच्या माध्यमातून होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.